तामिळनाडू विधानसभेत विजय थलपतींनी आपली जादू दाखवली। केवळ 2 वर्षांपूर्वी टीव्हीके नावाचा पक्ष स्थापन करून तब्बल 108 जागा मिळवल्या। थलपतींचा विजय रथ अतिशय वेगाने सीएम पदाकडे जात होता। मात्र आता हा विजय रथ तामिळनाडूच्या राज्यपालांनी रोखून धरलाय। तामिळनाडूत जर सरकार स्थापन करायचं असेल तर 118 आमदारांचा पाठिंबा लागतोय। ज्या पक्षाकडे 118 हा मॅजिक नंबर असेल तोच तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करू शकतो। थलपतींना चित्रपटानंतर राजकारणात आपली जादू दाखवत 108 आमदार निवडून आणले खरे, पण निवडणुकीपेक्षा अवघड आता त्यांना सत्ता स्थापन करणं जाते। त्यामुळे आता तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे। तामिळनाडू विधानसभेत सदस्य संख्या आहे एकूण 234। त्यामध्ये टीव्हीके पक्षानं 108 जागा मिळवल्या, डीएमकेनं एकूण 60 जागा मिळवल्या, एआयएडीएमकेनं 47, काँग्रेसनं 5, पीएमकेनं 4, मुस्लिम लीगनं 2 जागांवर, कम्युनिस्ट पक्षानं 2 जागांवर विजय मिळवला, व्हीसीकेनं 2 जागांवर विजय मिळवला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं देखील 2 जागांवर विजय मिळवला। थलपतींना सरकार स्थापनेसाठी 10 आमदारांची गरज आहे। त्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर ही संख्या 113 झाली आहे। मात्र थलपतींनी 2 ठिकाणाहून निवडणूक लढवली होती, यामुळे त्यांना एका ठिकाणाहून राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यामुळे टीव्हीकेकडे आता 107 आमदार आहेत। टीव्हीके आणि काँग्रेसचे मिळून 112 आमदार झाले। सीपीआय 2, सीपीआय 1 हे सर्व मिळून 116 आमदारांचा पाठिंबा सध्या थलपतींना असल्याची माहिती आहे। आता थलपतींना आणखी 2 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। थलपतींना 2 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, मात्र अद्याप यात यश आलेलं नाही। तामिळनाडूत सरकार स्थापन करण्यासाठी उद्याची तारीख शेवटची आहे। 10 मे पर्यंत कोणताही पक्ष राज्यपालांकडे येऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो। थलपतींनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा 3 वेळा केलाय, पण राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवा, संख्याबळ पूर्ण असेल तरच तुम्ही सरकार स्थापन करू शकता अशी अट घातली आहे। तामिळनाडूत मला स्थिर सरकार हवं असल्याचं राज्यपालांनी म्हटलंय। त्यामुळे आता जर थलपतींना आज आणि उद्या 2 दिवसात 118 आमदारांचा पाठिंबा मिळवला नाही तर तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 अंतर्गत एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। सामान्यतः राज्यपाल राष्ट्रपतींना अहवाल पाठवतात की राज्य सरकार बहुमत सिद्ध करू शकत नाही किंवा प्रशासन संविधानानुसार चालत नाही। त्यानंतर केंद्र सरकार मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवतं आणि राष्ट्रपती राजवट जाहीर होते। तामिळनाडूच्या राज्यपालांच्या संदर्भात सांगायचं झालं तर जर त्यांना असं वाटतंय की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे किंवा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही तर ते राष्ट्रपतींना तसा अहवाल पाठवू शकतात आणि या अहवालात राज्याची घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याचं नमूद केलेलं असतं। या अहवालाची दखल घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करतात। एकदा ही घोषणा झाली की राज्याचं मंत्रिमंडळ बरखास्त होतं आणि राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या वतीनं राज्यपालांमार्फत चालवला जातो। कालावधी आणि मुदतवाढ राष्ट्रपतींनी घोषणा केल्यानंतर ही राजवट सुरुवातीला 2 महिन्यांपर्यंत लागू राहते। या 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या निर्णयाला मंजुरी देणं अनिवार्य असतं। जर संसदेनं मंजुरी दिली तर राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी लागू राहते। त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर दर 6 महिन्यांनी संसदेची परवानगी घेऊन ही मुदत पुढे वाढवता येते। साधारणपणे ही राजवट जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंतच लागू ठेवता येते। मात्र 1 वर्षापेक्षा जास्त काळ ती वाढवायची असेल तर निवडणूक आयोगानं तिथे निवडणुका घेणं शक्य नसल्याचं प्रमाणित करणं आवश्यक असतं। कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही किंवा बहुमत सिद्ध करू शकला नाही तर विधानसभा बरखास्त केली जाते। तेव्हा राज्यपाल राष्ट्रपतींना विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करतात आणि ती मान्य होते। तेव्हा निवडणूक आयोगाची भूमिका सुरू होते। अशा परिस्थितीत राज्यात 6 महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका घेतल्या जातात। जोपर्यंत नवीन सरकार निवडून येत नाही तोपर्यंत प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्यपालांकडे असतात। तामिळनाडूतील सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवता आलेलं नाही। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना अपयश आल्यानं आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार राज्यपालांनी राज्यातील घटनात्मक पेच प्रसंगाचा सविस्तर अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे। संविधानाच्या कलम 356 नुसार जर राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नसेल तर राज्यपाल विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात। ही शिफारस मान्य झाल्यास राज्याचा कारभार थेट केंद्राच्या हाती जाईल। ब्युरो रिपोर्ट,
LS मराठी.